महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या ऑफर्स रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आलेत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 15 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत 1998च्या खरेदीवर बंपर गिफ्ट, लाडक्या बहिणीला 3 ऍक्टिवा गाडी गिफ्ट, दररोज चिंका चांदीची जोडवी गिफ्ट, पेशवाई सिल्क साडी 1200 ची 346 मध्ये, कलांजली पैठणी सिल्क 1500 ची 594 ला, 3 पीस ड्रेस 2 पीस ड्रेस घ्या 1188 रुपये, एक घ्या एक फ्री, ब्रँडेड शर्ट टोरी कंपनीचा एक घ्या एक फ्री, 5000 रुपयांची बनारसी नवरी शालू 1495 रुपयाला. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. दहशतवाद, नक्षलवाद आणि व्यसनवादाचे निर्मूलन हे केंद्र आणि राज्य शासनाचं ध्येय आहे. तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यात ओढणाऱ्या देशद्रोह्यांचे मनसुबे उधळून लावणे आणि भावी पिढी सुरक्षित ठेवणे हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक सांगलीकर नागरिकाने एकजुटीने नशामुक्तीचा निर्धार करूया आणि अंमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा करूया हा संकल्प करावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. अंमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा अभियानांतर्गत नशामुक्ती निर्धार पदयात्रेच्या सांगतेनंतर आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते. सकाळी 8:30 वाजता सुरू झालेल्या या पदयात्रेत भर पावसात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजित या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर धीरज सूर्यवंशी, विशाल नरवाडे, आयुक्त संचिता महापात्र, अपर अधीक्षक कल्पना बारोकर, पालकमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी बाळासाहेब यादव उपस्थित होते. सकाळी पदयात्रेला सुरुवात झाली त्यावेळी पावसाने हजेरी लावली. भर पावसात पालकमंत्री पाटील यांनी विद्यार्थ्यांसमवेत पदयात्रेत सहभाग घेतला. चिंब होत त्यांनी सांगतेवेळी भाषण दिलं. पालकमंत्र्यांच्या या पुढाकाराचे साऱ्यांनीच कौतुक केले. प्रत्येक विद्यार्थ्यांची आपुलकीने काळजीही त्यावेळी घेण्यात आली. कल्पद्रुम मैदान ते पोलीस मुख्यालय या मार्गाने काढण्यात आलेली पदयात्रा यशस्वी करण्यासाठी पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली आहे. पदयात्रेत स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस दल, विद्यार्थी, युवक युवती, महिला, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 444 लिपिक पदाच्या लेखी परीक्षेसाठी बीड, नांदेड, धुळे, नंदुरबार, अकोला या जिल्ह्यात केंद्रे आल्याने सांगली जिल्ह्यातील उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. जिल्हा बँकेलाही ती परीक्षा केंद्रे मान्य नाहीत, त्यामुळे जिल्ह्यातील उमेदवारांची परीक्षा पश्चिम महाराष्ट्रातीलच जिल्ह्यातच घ्यावी. प्रसंगी महिनाभर परीक्षा पुढे ढकलावी, परंतु विद्यार्थ्यांची गैरसोय करू नये अशी मागणी IBPS कंपनीकडे केल्याचे बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सांगितले. अध्यक्ष नाईक म्हणाले, जिल्हा बँकेत लिपिक पदाच्या भरतीसाठी अर्ज केलेल्या सांगली जिल्ह्यातील हजारो उमेदवारांची परीक्षा केंद्र बीड, नांदेड, अकोला, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आली आहेत. जिल्ह्यातील 13,000 भूमिपुत्रांपैकी 10,500 जणांची परीक्षा सांगली जिल्ह्याबाहेर होणार आहे. सांगलीपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या या परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी उमेदवारांना वेळेचा तसेच आर्थिक भुर्दंड पडणार आहे. त्यांची मोठी गैरसोय होणार आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना सांगली तसेच शेजारच्या कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांचा प्राधान्यक्रम दिला होता. मात्र याचा विचार न करता परीक्षा प्रक्रिया राबवणाऱ्या IBPS कंपनीने शेकडो किलोमीटर लांब असलेल्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र दिली आहेत. याबाबतची गंभीर दखल घेत बँकेच्या संचालक मंडळाची तातडीची बैठक घेण्यात आली. जिल्हा बँकेच्या नोकर भरतीमध्ये भूमिपुत्रांना न्याय मिळावा अशी संचालक मंडळाची भावना आहे. शेकडो किलोमीटर लांब असलेल्या जिल्ह्यात परीक्षेसाठी केंद्र मिळाल्यास अनेक उमेदवारांची गैरसोय होणार आहे. उमेदवारांमध्ये 40% महिलांचं प्रमाण आहे, त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होणार आहे. प्रसंगी महिनाभर परीक्षा पुढे ढकलावी लागल्यास हरकत नाही, पण सांगली जिल्ह्यातील उमेदवारांसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीसह कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यातच परीक्षा केंद्र करावीत अशी मागणी IBPS कंपनीकडे लेखी स्वरूपात करण्यात आली आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द अशा घोषणा आणि परिसर दणाणून सोडत आज बोरगाव आणि परिसरातील ग्रामस्थांनी शक्तीपीठ विरोधी पदयात्रा काढून ईश्वरपूर तहसील कचेरीवर धडक मोर्चा काढलाय. तहसील कचेरीच्या आवारात शक्तीपीठ रद्द करण्याबाबतचं निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं. बोरगाव, मसुचीवाडी, जुनेखेड, नवेखेड, साठपेवाडी, गौंडवाडी आणि परिसरातील ग्रामस्थ या मोर्चात सहभागी झाले. बोरगावचे सरपंच जितेंद्र पाटील यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं. सकाळी बोरगाव बस स्थानकावरून या मोर्चाला सुरुवात झाली. बोरगाव ते ईश्वरपूर असं 10 किलोमीटरचं अंतर पायी चालत येऊन या ग्रामस्थांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले. येताना मार्गावर शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द अशा घोषणांनी मोर्चेकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. निवेदन दिल्यानंतर मोर्चाचं रूपांतर सभेत झालं. यावेळी बोलताना बोरगावचे सरपंच जितेंद्र पाटील म्हणाले,
हा शक्तीपीठ महामार्ग वारणा आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यातील सिंचन क्षेत्राच्या मधोमध जातो. वारणा आणि कृष्णा नदीवर होणारा पूल, रस्ता आणि रस्त्यांच्या भरावामुळे नदी शेजारील मसूचीवाडी, गौंडवाडी, साठपेवाडी, ताकारी, दुधारी, रेठरे, हरणाक्ष, भवानीनगर, धोत्रेवाडी, येवलेवाडी, बहे, शिरटे, नरसिंहपूर, तांबवे, फारणेवाडी, बोरगाव, जुनेखेड, नवेखेड, वाळवा, कासेगाव तसेच वारणा नदी काठावरील बागणी, शिगाव, कोरेगाव, तांदुळवाडी, कुंडलवाडी, भरतवाडी, कनेगाव, पर्वतवाडी, ऐतवडे खुर्द, देवर्डे, चिकुर्डे, ठाणापुढे या गावांना महापुराचा फटका बसणार आहे. ही सर्वच्या सर्व गावे वारणा आणि कृष्णेच्या महापुराने बाधित होणार आहेत. वाळवा तालुक्यातील मसूचीवाडी, बोरगाव, नवेखेड, जुनेखेड, वाळवा, उरून, कामेरी, येडेनिपाणी, इटकरे, एलूर, कुरळपाणी, ऐतवडे खुर्द या गावातील अत्यंत सुपीक असलेल्या जमिनीतून हा महामार्ग जातोय. या महामार्गात जमिनी गेल्यानंतर या परिसरातील शेतकरी देशोधडीला लागणार आहे. सदरचा प्रकल्प एकतर्फी, जनहित विरोधी आणि अनावश्यक आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. स्वातंत्र्यदिनी कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून आरोपी फरीद शेख यांनी केसरेकर दाम्पत्याची चाकूने आणि हातोड्याने हल्ला करून हत्या केली. त्यामुळे माता पित्याचं छत्र हरपल्यामुळे दोन्ही मुले परकी झाली. या घटनेत मृत्यू झालेल्या केसरेकर दाम्पत्याच्या दोन्ही मुलांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी शासन व प्रशासन मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा विश्वासही त्यांनी दिलाय. केसरेकर दाम्पत्याच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मी स्वतः घेणार आहे. मुलांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल अशी घोषणा पाटील यांनी केली आहे. दोन्ही मुलांना आष्टा येथील अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलात ठेवून त्यांच्या वसतिगृहाचा खर्च करण्यात येणार आहे. शैक्षणिक आणि इतर खर्चासाठी त्यांच्या बँक खात्यात तातडीने 1 लाख रुपये जमा करण्यात येणार असून पुढेही गरजेनुसार मदत केली जाईल असे पाटील यांनी सांगितले. दोषींवर 15 दिवसात चार्जशीट दाखल करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या. तसेच जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याशी चर्चा करून ही केस नियमितपणे चालवून लवकरात लवकर दोषीला शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर धीरज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, सभागृह नेते संदीप आवटी, उपमहापौर गजानन मगदुम, नगरसेवक विष्णू माने उपस्थित होते. यावेळी महापालिका पदाधिकाऱ्यांनी सामूहिकरित्या केसरेकर दाम्पत्याच्या आर्थिक मदतीची जबाबदारी घेत असल्याचे सांगितले. राज्यातील सहकारी बँकांच्या संचालकांना रिझर्व्ह बँकेने सलग 10 वर्षांचा कार्यकाल झालेल्या संचालक पदावर राहण्यास बंदी घातली आहे. मात्र राज्य सरकारने सहकार कायद्यात याबाबत कोणतीही तरतूद केलेली नाही. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील दिग्गज नेत्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्यासह खासदार विशाल पाटील, मोहनराव कदम, दिलीप तात्या पाटील, संग्रामसिंग देशमुख, महेंद्र लाड, सुरेश पाटील, बाळासाहेब होनमोरे यांच्यासह 8 विद्यमान संचालकांचा पुन्हा जिल्हा बँकेत येण्याचा मार्ग मोकळा झालाय. सहकारी संस्थांमध्ये वर्षानुवर्षे नेते मंडळी कार्यरत आहेत. वित्तीय संस्था एकच व्यक्ती सातत्याने कारभार चालवू लागल्याने गैरव्यवहाराची प्रकरणेही उजेडात आली आहेत. सलग सहकारी संस्थात येणाऱ्या संचालकांना चाप लावण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सलग 10 वर्षापेक्षा अधिकचा काळ संचालक पदावर राहता येणार नाही असा निर्णय घेतलाय. जिल्हा बँकेत या नियमाबाबत सूट मिळत असली तरी जिल्ह्यातील काही नागरी बँकांनी मात्र रिझर्व्ह बँकेच्या या धोरणाचं काटेकोरपणे पालन केलंय. अलीकडेच पार पडलेल्या बँकांच्या निवडणुकांमध्ये 10 वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्या संचालकांना थांबवण्यात आलं होतं. जिल्हा बँकेत दिग्गज संचालक मंडळातून बाहेर जाणार असल्याने गेल्या वर्षांपासून अनेकांना बँकेच्या अध्यक्षपदाची स्वप्ने पडू लागली होती. राज्याच्या सहकार कायद्यात 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ संचालक राहिलेल्यांना पुन्हा निवडणूक लढवल्यास बंदी घालण्याबाबत कोणतीही स्पष्ट तरतूद नाही. रिझर्व्ह बँकेने हा कायदा प्रामुख्याने बँकांच्या कामकाजाशी आणि आर्थिक नियमावलीशी संबंधित आहे. रिझर्व्ह बँकेच्या या सुधारित धोरणाची अंमलबजावणी राज्याच्या सहकार कायद्यात आणि निवडणूक नियमावलीत आवश्यक सुधारणा केल्याशिवाय थेट करता येणार नाही असे सहकार विभागातील तज्ज्ञांचे मत आहे. वाळवा तालुक्यातील कामेरी येथे एकाच रात्री 2 घरे फोडून चोरट्यांनी 13.5 तोळे सोने आणि चांदीचा ऐवज असा 20 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. या धाडसी चोरीमुळे कामेरी परिसरात घबराटीचं वातावरण आहे. कामेरी येथील भवानी मंदिर शेजारी सदाशिव रंगराव पाटील आणि बाबासाहेब पाटील यांच्या घरी हा चोरीचा प्रकार घडलाय. याबाबत रात्री उशिरापर्यंत ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. कामेरी येथील सदाशिव पाटील यांचा मुलगा, पत्नी गावातील जुन्या घरी गेले होते. रात्री तिथेच त्यांनी मुक्काम केला. त्यामुळे घर बंद असल्याने अज्ञात चोरट्यांनी संधी साधत मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
घरातील लोखंडी कपाट फोडून 12 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. तसेच दुसऱ्या मजल्यावरील कपाट फोडून कपडे आणि महत्त्वाची कागदपत्रे रस्त्यावर फेकली. सोमवारी सकाळी सदाशिव पाटील घरी परतल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. यानंतर चोरट्यांनी लगतच्या असलेल्या बाळासाहेब पाटील यांच्या बंगल्याकडे त्यांचा मोर्चा वळवला. बाबासाहेब पाटील शनिवारी पुणे येथे गेले असल्याने त्यांचंही घर बंद होतं. चोरट्यांनी घराचा पाठीमागील लोखंडी दरवाजा उघडून कुऱ्हाडीने आतील लाकडी दरवाजा फोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील 2 लोखंडी कपाटे टिकाव आणि खोऱ्याच्या सहाय्याने उचकटून 1.5 तोळ्याचं ब्रेसलेट, चांदीच्या वस्तू आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या. सोमवारी दुपारी पुण्यातून परतल्यानंतर पाटील यांचा हा प्रकार लक्षात आला. घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं. या पथकाने घटनास्थळावरून बोटांचे ठसे घेतले. कारागृहातील बंद्यांचे माणूस म्हणून पुनर्वसन होणं आवश्यक आहे. त्यांच्या मन परिवर्तनासाठी नातेवाईकांशी संवाद महत्त्वाचा असून मुलाखत कक्षाच्या माध्यमातून त्यासाठी चांगली सुविधा निर्माण झाली आहे. कारागृहात असे सुधारणात्मक कार्यक्रम राबवण्यासाठी तसेच मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी शासकीय निधी तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधीतून तरतूद करू असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी बांधलेल्या नवीन मुलाखत कक्षाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सांगली जिल्हा कारागृह येथे आयोजित या कार्यक्रमात आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद भोकरे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमर नलवडे, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, कारागृह अधीक्षक विजय कांबळे, कौशल्य विकास विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त हनुमंत नलावडे, नगरसेविका स्वाती शिंदे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अरुण मदने, तुरुंगाधिकारी माधुरी मोरे आदी जण उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, माणसाच्या हातून अनावधानाने झालेल्या अपराधासाठी त्याला त्याच्या स्वजन आणि नातेवाईकांपासून दूर राहणं हीच मोठी शिक्षा असते. पश्चातापाधत कैद्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी तसेच त्यांच्या मनपरिवर्तनासाठी अनेक उपक्रम कारागृह प्रशासनाकडून राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बंद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी मुलाखत कक्ष बांधण्यात आलाय. नातेवाईकांशी संवाद साधून बंद्यांचे मन परिवर्तन होऊ शकतं, त्यांना चांगलं जीवन जगण्याची उमेद मिळू शकते असं ते म्हणाले. जिल्हा कारागृह येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून बंद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी मुलाखत कक्ष बांधण्यात आलाय. यामध्ये एका वेळी 10 कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटता येणार आहे. यासाठी 62 लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. भारतातील पहिली ज्येष्ठ नागरिकांची शाळा म्हणून ओळख असलेल्या प्रीतम ज्येष्ठ नागरिक आनंद शाळेच्या संस्थापकाने सांगली महापालिकेच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. महापालिकेकडून पाणी कनेक्शन, ड्रेनेज लाईन आणि स्ट्रीट लाईट यांसारख्या मूलभूत सुविधा अद्याप मिळाल्या नसल्याचा आरोप करत संस्थापक अभिनय जगन्नाथ कामाजी यांनी हे आंदोलन सुरू केलंय. आनंद शाळेच्या बांधकाम परवानगीसाठी महापालिकेला सुमारे 45 लाख रुपये भरून ही आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेला नाहीत असा दावा कामाजी यांनी केलाय. शाळेत 2 बेअरवेल असून त्यातील पाण्याचे TDS प्रमाण जास्त असल्याने ते वापरण्यायोग्य नसल्याचं सांगितलं. त्यामुळे दररोज टँकरद्वारे पाणी विकत घ्यावं लागत असल्याने त्यासाठी लाखो रुपये खर्च होत असल्याने संस्थेवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचंही कामाजी यांनी म्हटलंय. खास ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या आनंद शाळेतील या मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी अभिनय कामाजी यांनी महापालिकेसमोर उपोषण सुरू केले. आनंद शाळेला आवश्यक मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान आनंद शाळेला पाठिंबा देण्यासाठी तसेच महापालिका आयुक्तांची आज भेट घेणार आहेत. महापालिका क्षेत्रात भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीबाबत नगरविकास विभागाशी पत्रव्यवहार करून नगरविकास विभागाचा अधिकृत अभिप्राय घेण्यात येईल आणि त्यानंतर नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घरपट्टी वाढ विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे वाढीव घरपट्टीच्या प्रश्नावर समितीने आजपर्यंत केलेल्या आंदोलनाला आणि कायदेशीर लढ्याला शासन स्तरावर महत्त्वाची दखल मिळाल्याचा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. महापालिका क्षेत्रातील भांडवली मूल्यावर आधारित वाढीव घरपट्टीच्या प्रश्नाबाबत वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीचे सतीश साखळकर, हनुमंतराव पवार, पद्माकर जगदाळे, नितीन चौगुले, कुपवाड व्यापारी असोसिएशनचे राजेंद्र पवार, बिरू आस्की, ओंकार माने यांनी मिरजेतील शासकीय निवासस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. महापालिका क्षेत्रात भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू केली आहे, त्यामुळे नागरिकांना कर वाढीचा त्रास सहन करावा लागतोय. यात अनेक त्रुटी आहेत. त्यातील प्रशासकीय आणि तांत्रिक मुद्दे पालकमंत्र्यांसमोर मांडण्यात आले. समितीने विशेषतः भांडवली मूल्याच्या आधारे घरपट्टी निश्चित करण्याची पद्धत, मालमत्तेचं योग्य सर्वेक्षण आणि मूल्यांकन, प्रत्यक्ष वापर आणि बांधकामाची स्थिती,
कार्पेट, बांधीव क्षेत्राचा विचार, रेडी रेकनर दराचा वापर, बाजार मूल्याशी संबंधित कायदेशीर तरतुदी, महापालिकेच्या उपनिविधींचा अभाव, कर आकारणीची प्रक्रिया आणि नागरिकांना देण्यात येणाऱ्या नोटिसांमधील पारदर्शकता या महत्त्वाच्या बाबी निदर्शनास आणून दिल्या. गुहागर ते विजापूर राष्ट्रीय महामार्ग 166 मधील विटा ते नागज महामार्गाच्या उर्वरित 10 किलोमीटर टप्प्याच्या कामासाठी अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग PWD विभागाकडून 95 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दीर्घकाळ पाठपुरावा केल्याने हे यश मिळाल्याचे खासदार विशाल पाटील यांनी सांगितले. कोकण कर्नाटकला जोडणारा आणि जिल्ह्यातून जाणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग म्हणून गुहागर विजापूर महामार्गाकडे पाहिलं जातं. या महामार्गामुळे विटा शहराशी कनेक्टिव्हिटी थेट होणार असल्याने विटा ते नागस हा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गाला 2018 मध्ये मूळ तांत्रिक मान्यता मिळाली होती. त्यातील 36 किलोमीटर कॉन्क्रीट रस्त्याचं काम पूर्ण झालंय. त्यासाठी सुमारे 350 कोटी रुपयांचा खर्च झालाय. नागजच्या बाजूला सुमारे 10 किलोमीटर रस्त्याचं काम बाकी आहे. त्यासाठी वन जमीन अधिग्रहण महत्त्वाचं आहे. नागज रेवणगाव येथील 3 घाटातील वन जमिनीचा विषय अडचणीचा ठरला होता. तो विषय मार्गी लागल्यानंतर प्रशासकीय मान्यता आणि निधीची तरतूद करण्याचा प्रस्ताव चर्चेला होता. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने अखेर त्याला प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यासाठी 95 कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यात 10 मीटर रुंदीचा दुहेरी मार्ग असणार आहे. या रस्त्याचे डांबरीकरण केलं जाणार असून त्यात पुलांचाही समावेश आहे. या कामासाठी खासदार विशाल पाटील आणि आमदार सुहास बाबर यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता.